नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित यामधील मराठी या विभागातील 9 शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरील प्रश्न अभ्यासणार आहोत. पहा, या प्रकारचे प्रश्न सोडवताना या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. पहा, अनेक वेळा आपले बोलणे खूप शब्द वापरून सांगायला हवे असे नाही. अशा वेळी या अनेक शब्दाऐवजी एक चपखल असा शब्द वापरता येतो. खूप शब्दासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. या शब्दालाच शब्द समूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात. या शब्दामुळे आपले बोलणे प्रभावशाली होते, भाषेचा डौल सौंदर्य वाढते आणि ऐकायला पण मधुर वाटते. उदाहरणार्थ आहे, ते दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे आहे. दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे यासाठी इथं एकच शब्द आहे. दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे म्हणजे साप्ताहिक, ते साप्ताहिक आहे. पहा, आपण आता पुढे काही शब्द समूहाबद्दल शब्द पाहणार आहोत. एवढं व्यवस्थित लक्षपूर्वक याचा अभ्यास करायचा आहे. शब्द समूह आणि शब्द. अंग राखून काम करणारा, अंगचोर. अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा, अष्टावधानी. तिसरा आहे अनेकामधून निवडलेले, निवडक. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजे अनपेक्षित. पुढे आहे अरण्याचा राजा, वनराज. अरण्याची शोभा, वनश्री. अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी. आग विझवणारे यंत्र, अग्निशामक यंत्र. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा, स्वच्छंदी. इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन, वतन. ईश्वर आहे असा मानणारा, आस्तिक. ईश्वर नाही असा मानणारा, नास्तिक. उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे काय? धबधबा. त्याला आपण एका शब्दात म्हणतो धबधबा. ऐकायला व बोलायला न येणारा, मूकबधीर. पुढचा आहे कथा गोष्ट लिहिणारा, कथाकार, कथा लेखक. पुढे आहे कथा सांगणारा, कथेकरी. कधीही जिंकला न जाणारा, अजिंक्य. कमी आयुष्य असलेला, अल्पायू, अल्पायुषी. कमी वेळ टिकणारा, अल्पजीवी, क्षणभंगूर. पुढे कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा, कर्तव्य दक्ष. पुढे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्य परायणमुख. पुढे आहे कल्पना नसताना आलेली संकट, घाला. कविता करणारा, रचणारा कवी, कविता रचणारी कवयित्री. पुरुष असेल तर तो कवी आणि स्त्री असेल कविता रचणारी, स्त्री आहे म्हणून कवयित्री. पुढचा आहे कष्ट करून जगणारा, श्रमावर जगणारा, श्रमजीवी, कष्टकरी. कसलीच इच्छा नसलेला, निरीच्छ. कादंबऱ्या लिहिणारा, लिहिणारी, कादंबरीकार. पुढे आहे किल्ल्यांच्या सभोवतालची भिंत, तट. कुस्ती खेळण्याची जागा, हौद, आखाडा. केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. केलेले उपकार विसरणारा, कृतघ्न. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार विसरणारा कृतघ्न. कैदी ठेवण्याची जागा, कारागृह, बंदीशाळा किंवा तुरुंग. पुढे आहे कोणावर अवलंबून नसलेला, स्वावलंबी. खूप आयुष्य असलेला, दीर्घायू, दीर्घायुषी. खूप दानधर्म करणारा, दानशूर. खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी. खूप मोठा विस्तार असलेले, ऐस पैस विस्तीर्ण. गायीसाठी काढून ठेवलेला घास, गोग्रास. गायीसाठी गाणे गाणारा, गायक. गाणे गाणारी असेल तर गायिका. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा, वावटळ. घरदार नष्ट झाले आहे असा, निर्वासित.
घोडे बांधायची जागा पागा तबेला. पहा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारतात. घोडा बांधायची जागा पागा किंवा तबेला. चरित्र लिहिणारा चरित्रकार. चांदण्या रात्रीचा पंधरवडा. शुद्ध पक्ष शुक्ल पक्ष. पुढे आहे 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. चौक चव्हाठा. चित्र काढणारा चित्रकार. जमिनीखालील गुप्त मार्ग म्हणजे भुयार. जमिनीचे दान भूदान. जमिनीवर राहणारे प्राणी भूचर. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे उभयचर. हा जमिनीवर राहणारे आहेत भूचर. पाण्यात राहणारे जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे आहेत उभयचर. जादूचे खेळ करणारा दाखवणारा जादूगार. ज्याचा तळ लागत नाही असा अथांग. ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी चक्रधर. ज्याला आई वडील नाहीत असा पोरखा अनाथ. ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. ज्याला मरण नाही असा अमर. ज्याला लाज नाही असा निर्लज्ज. ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन. ढगांनी भरलेले ढगाळलेले अपराजित. 3 रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण तिठा आणि 4 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण चौक. थोड्यावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्टी. अशा प्रकारे भरपूर असे समूह वाचक शब्द इथे आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे वाचायचं आहे व्यवस्थित आणि एवढं वाचलं तरी आपला छान या टॉपिकवर अभ्यास होणार आहे. व्हिडिओ थांबवून हे व्यवस्थित वाचायचं आहे. भरपूर असे शब्दसमूह आपल्याला इथं दिलेले आहेत. याच्यातलाच प्रश्न आपल्याला विचारला जातो. हा भरपूर असे शब्दसमूह आहेत. व्हिडिओ थांबवून व्यवस्थित हे वाचन करायचं आहे. नंतर आपण त्यावरील प्रश्न सोडवणार आहोत. एकदा दोनदा व्यवस्थित वाचलं तर आपल्याला हे एकदम सोपं जाणार आहे. आता आपण त्यावरील काही प्रश्न सराव घेणार आहोत. शब्दसमूहाबद्दल एक शब्द नमुना प्रश्न. कशा प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. पहिला आहे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. देवापुढे सतत जळणारा दिवा. देवापुढे सतत जळणारा दिवा याला काय म्हणतात? निरांजन, नंदादीप, समई, लामण दिवा. पहा, निरांजन म्हणजे आपण जो साधा दिवा लावतो देवापुढे त्याला निरांजन म्हणतात. त्याला समई म्हणतात. लामण दिवा पण त्यालाच म्हणतात. परंतु सतत जळणारा दिवा तो विझत नाही कधीच, सतत जळत राहतो, त्याला नंदादीप म्हणतात. काय म्हणतात? नंदादीप. पहा पुढे आहे 2 नंबर. जलचर हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. जलचर. जलचर आपण पाहिलं. भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे, उभयचर म्हणजे पाणी आणि जमिनीवर राहणारे आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, सरावासाठी आपल्याला काही प्रश्न दिले आहेत. सरावासाठी प्रश्न 1. पुढील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थ असणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 1. मागून जन्मलेला. मागून जन्मलेला तो असतो अनुज. पर्याय क्रमांक 2. 2 आहे ज्याचा तळ लागत नाही असा अथांग. पुढे आहे 3 नंबर. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. पुढे आहे मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण.
ते आहे सदावर्त. तिथं सदैव मोफत अन्न दान होत असतं, ते आहे सदावर्त. 5वा आहे ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर. जमिनीखालील गुप्त मार्ग भुयार. लग्नासाठी जमलेले लोक, ते आहेत वऱ्हाडी. शिकारीसाठी उंच बांधलेला माळा मचाण. दुसरा प्रश्न आहे पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा दरवेशी. दरवेशी म्हणजे अस्वलांचा खेळ करणारा. मूर्तिभंजक. 2 आहे मूर्तिभंजक, मूर्तीची तोडफोड करणारा. 1 आखाडा. आखाडा म्हणजे कुस्ती खेळण्याची जागा. पुढे आहे घरकोंबडा. घरकोंबडा म्हणजे नेहमी घरात बसून राहणारा. पुढे आहे क्षणभंगूर म्हणजे कमी वेळ टिकणारा असा क्षणभंगूर. तिसरा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 1 आहे शत्रूकडील बातमी काढणारा हेर. बरोबर आहे. बातमी आणून देणारा वृत्तनिवेदक हे जोडी चुकीचे आहे. ईश्वर आहे असा मानणारा आस्तिक, भाषण करणारा वक्ता. मग चुकीचा आहे पर्याय क्रमांक 2. 2 आहे रणांगणावर आलेले मरण, वीर मरण. हे बरोबर आहे जोडी. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा, वावटळ. हे पण बरोबर आहे. नदीची सुरुवात होते ती जागा, संगम नाही, त्याला आपण उगम म्हणतो. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. हिंडून करायचा पारा गस्त. ही पण जोडी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न तिसरा ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. हे बरोबर आहे जोडी. 2 आहे दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. ही जोडी पण बरोबर आहे. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक. पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे षडमास. पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे षडमासिक ही जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे आहे पहा 4 डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन. ही जोडी बरोबर आहे. घरदार नष्ट झालेले आहे असा अनाथ निर्वासित म्हणतात त्याला. आई वडील नसलेला अनाथ म्हणजे ही जोडी चुकीची आहे. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी. बरोबर जोडी आहे. कसलीच इच्छा नसणारा निरीच्छ पण जोडी बरोबर आहे. मग चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2. पहा 5वा प्रश्न आहे पूर्वी कधी घडले नाही असे मनोवेधक. स्वर्गातील इंद्राची बाग, नंदनवन. अरण्याची शोभा, वनश्री आणि मोजता येणार नाही असे अगणित. याच्यामध्ये चुकीचा आहे पर्याय क्रमांक 1. बाकीचे पर्याय बरोबर आहे. पूर्वी कधी घडलेले नाही असे मनोवेधक ही चुकीची जोडी आहे. 4था प्रश्न आहे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. राज्यातील आपल्याला सांगितलंय कोणता शब्द योग्य नाही त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. योग्य नाही त्याचं चुकीचं आपल्याला याच्यातून शोधून काढायचा पर्याय क्रमांक. राज्यातील लोक म्हणजे प्रजाजन, रयत, प्रजा. हे बरोबर आहे परंतु भाट हे बरोबर नाही. 2 आहे मन आकर्षित करणारा, चित्त आकर्षक, चित्तवेधक, मनोरथ आणि मनोहर. याच्यामध्ये मनोरथ म्हणजे हे चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4. 3 आहे हरणीसारखे डोळे असणारी. मृग नाही ना, बरोबर आहे. हरिणाक्षी बरोबर आहे. मृगाक्षी बरोबर आहे परंतु मीनाक्षी हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1. कैदी ठेवायची जागा, कारागृह, बंदीशाळा, तुरुंग. हे बरोबर आहे परंतु कोठार हे चुकीची जोडी आहे. प्रश्न 5वा आहे प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य अर्थाचा शब्द निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचा वर्तुळ रंगवा. 1 आहे आमचा परिवार इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन कसतो. इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन याला आपण वतन म्हणतो. आमचा परिवार वतन कसतो असं इथं येणार आहे.
हा 2 आहे. शिवाजीराव भोसले भाषण करणारे म्हणून प्रसिद्ध आहे. भाषण करणारे कोण असतात? वक्ता. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे आहे चांदण्या रात्रीच्या पंधरवड्यामध्ये अंगणात बसायला आवडते. पहा, चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुतळीबाई ईश्वर आहे असे मानत नाही. ईश्वर आहे असे न मानणारा म्हणजे नास्तिक. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण या शब्द समूहाबद्दल एक शब्द या प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. व्यवस्थित वाचन केलं तर हे प्रश्न आपल्याला सोडवणं अगदी सोपं आहे. धन्यवाद.